जय शिवराय. मी शिवभक्त सचिन पाटील पटाले. 2024-25 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद जालना यांनी 2,99,46,00,000 रुपयाचं टेंडर काढून जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील एकूण 92 शाळेतील प्रति शाळेसाठी 3,25,000 रुपये एवढा या ठिकाणी एका संचयासाठी खर्च करून जिल्ह्यातील 92 शाळांमध्ये CCTV बसवण्याचं काम श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस परभणी यांना हे काम दिलं होतं. परंतु आम्ही या ठिकाणी जिल्ह्यातील ज्या 92 शाळा आहेत त्या शाळापैकी राजूर असेल, तिगळखेडा असेल, तडेगाव असेल, चांदा एक्को असेल आणि लोणगाव असेल. आता सध्या आम्ही लोणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहोत. या शाळेत त्यांनी फक्त केवळ 9 कॅमेरे त्या ठिकाणी बसवले आणि पूर्ण 9चे 9 कॅमेरे बंद आहेत. त्या व्यतिरिक्त 3,25,000 रुपयाचा जो संचात ज्या काही वस्तू होत्या त्या कोणत्याही वस्तू आम्हाला या ठिकाणी शाळेत आढळून आले नाही. आणि विशेषतः मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरुद्ध भुंकणाऱ्या नवनाथ वाघमारे यांनी हे टेंडर घेतलं होतं आणि या टेंडरमध्ये जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला आहे. कारण आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन त्या ठिकाणी वस्तू चेक केल्या तर आमच्या असं निदर्शनात आले केवळ 25,000 ते 30,000 रुपयाच्याच वस्तू त्यांनी खरेदी करून बोगस त्या ठिकाणी त्यांच्या वस्तूंचे बिले जोडून त्यांनी हे सर्व पैसे काढून घेतलेले. आणि श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस परभणी यांचे सर्व बँक अकाउंट चेक करावेत. कारण यांनी हा पैसा नवनाथ वाघमारे यांना पुरवलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. आणि आरोप हा याच्यामुळे कारण हे टेंडर नवनाथ वाघमारे यांनीच घेतलं होतं आणि त्यांनी 2 कोटी रुपयापेक्षा जास्त घोटाळा या जिल्हा परिषद शाळेवर CCTV कॅमेरा बसवण्याचं जे टेंडर घेतलं त्यात केलेलं आहे. उद्या आम्ही जिल्हा परिषद जालनाच्या शिव मॅडम यांची भेट घेऊन त्यांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी पत्र देणार आहोत. कारण कालच आम्ही या ठिकाणी या लोणगाव शाळेत एक दुर्दैवी प्रकार घडला. त्यानंतर गावकरी देखील या ठिकाणी जमले होते आणि ज्या उद्देशाने CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते त्या कॅमेऱ्याचा कोणताही उद्देश पूर्ण झालेला नाही आहे. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही शिव मॅडमकडे करत आहोत. जय शिवराय.